विश्व विजेत्या T20 टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा गौरव। 2 वर्षांपूर्वी 50 जणांच्या टीमने काढली विकेट। टीम इंडियाच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचा सिक्सर। विश्व विजेत्या टीम इंडियाच्या 4 खेळाडूंचा वर्षावरही सत्कार। मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुकाची थाप। टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेड दरम्यान उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई पोलिसांचं विधान भवनातही कौतुक। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सूर्यकुमार यादवकडून कौतुकाची थाप। रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा पंतप्रधान मोदींशी मनमोकळा संवाद। आव्हानांचा सामना कसा केला याबाबत शेअर केले अनुभव। लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर मोदी आणि शिंदेंचे फोटो कशासाठी? विजय वडेट्टीवार आणि सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार। 12 पैकी एकाही उमेदवाराची माघार नाही। नवाब मलिकांची मिलिंद नार्वेकरांसोबत सहज आणि अनौपचारिक चर्चा। चर्चेदरम्यान आलेल्या राहुल नार्वेकरांनी केली विचारपूस आणि हाय हॅलो। जयंतरावांना त्यांची इच्छा असेल तिकडे घेऊन जायला तयार। अजित पवारांनी घेतली जयंतरावांची फिरकी। पेपर फुटीला आळा घालणारं विधेयक विधानसभेमध्ये सादर। 3 ते 10 वर्षांची शिक्षा तसंच 1 कोटी रुपये दंडाची तरतूद। मंत्री शंभूराज देसाईंनी मांडलं विधेयक। EWS SEBC OBC विद्यार्थिनींना 100% शिक्षण आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय। मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांची विधान भवनाच्या पायऱ्यांवर भेट। कशाबद्दल चर्चा झाली ते मात्र गुलदस्त्यात। संभाजीनगरमधील भाजपचे नगरसेवक पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार। माझाच्या बातमीनंतर भाजपत खळबळ। दानवे सावेंकडून पक्ष न सोडण्याची विनवणी। विनोद तावडेंवर पक्षाकडून पुन्हा मोठी जबाबदारी। बिहारचं प्रभारीपद देऊन भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी पुन्हा दाखवला विश्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।